महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नीट परीक्षेत विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन। नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षार्थ्यांना न्याय द्या। संपूर्ण भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये अनियमितता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे। पालक कर्ज काढून पोटाचा चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना डॉक्टर करण्याकरिता जीवाचे रान करतात। अशा परिस्थितीमध्ये परीक्षा घेणारी यंत्रणा जर याकडे लक्ष देत नसेल तर अशा वेळी निवृत्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, पालक या नात्यांनी मागणी केलेली आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैद्यकीय परीक्षेकरता वैद्यकीय क्षेत्राकरता जाण्याकरिता अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणजे नीटची असतं आणि या वर्षीच्या नीटच्या परीक्षेमध्ये अतिशय गोंधळ झाला आहे। विद्यार्थ्यांमध्ये अतिशय संभ्रम आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या मार्क्सनी मेरिट लिस्ट मध्ये पास झालेत, पण त्याच्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत आणि त्या दूर झाल्यात पाहिजे। जे दोषी अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे आणि ही परीक्षा पुन्हा झाली पाहिजे। याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलनाला बसले आहोत आणि जोपर्यंत या परीक्षा पुन्हा होत नाहीत किंवा विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं सातत्याने याचा फॉलोअप घेणं चालू राहील। धन्यवाद। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।